नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे स्वागत करतो जनरल अवेअरनेस सिरीजमध्ये. आपण डेली बेसिसवरती जे काही आहे तर त्यामध्ये स्ट्रॅटेजिक आहे, बँकिंग अवेअरनेस आणि करंट अफेअर्स अशा पद्धतीने सिरीज बघणार आहे. त्यामध्ये लेक्चर फर्स्ट सेकंड अशा पद्धतीने आपल्या सिरीज कंटिन्युअस सुरूच राहतील. त्यामध्ये मग आज जे आहे तर आपण करंट अफेअर्सचं फर्स्ट लेक्चर यामध्ये बघतोय आणि यामध्ये आपण कशा पद्धतीने डिस्कस करणार आहे तर इंटरनॅशनल न्यूज, नॅशनल न्यूज अँड अदर न्यूज अशा पद्धतीने बघणार आहे. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत आपण या सगळ्या यामध्ये डिस्कस करणार आहे. तर यामध्ये डिस्कस करता वेळेस आपण कशा पद्धतीने डिस्कस करणार आहे तरी यामध्ये फर्स्टली न्यूज जी काही आहे त्याच्याशी रिलेटेड सगळी काही इन्फॉर्मेशन बघणार आहे आणि न्यूज बघणं झाल्याच्या नंतर लगेचच त्यावरती कशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो हे सुद्धा डिस्कस करणार आहे. म्हणजे याचा फायदा चांगल्या पद्धतीने आपल्याला होणार आहे. तर ही जी काही आपली सिरीज असणार आहे ही RBI असिस्टंट, SBI असिस्टंट, RRBs मेन्स आणि ज्या आता येणाऱ्या मेन्स एक्झाम आहेत या सगळ्यांसाठी यूजफुल असणार आहेत. यांचा नक्की सर्वांना बेनिफिट होणार आहे. तर आपण चला जास्त न वेळ वाया घालवता लगेच आपले लेक्चर स्टार्ट करूया. त्यामध्ये पहिलं आहे इंटरनॅशनल न्यूज आणि इंटरनॅशनल न्यूजमध्ये सगळ्यात महत्त्वाची ही न्यूज आपल्यासमोर येते की US फॉर्मली नोटिफाय द UN ऑफ द इज द डिसिजन टू विड्रॉ फ्रॉम द WHO. WHO अमेरिकन विड्रॉ होण्यासाठी इथं नोटीस देण्यात आलेली आहे. आता यांनी ही 6 जुलै 2020ला इथं नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार इथं 6 जुलै 2021मध्ये हे विड्रॉ होणार आहेत अमेरिका WHO. आता याविषयी आपण अजून इन्फॉर्मेशन बघणार आहे. तर यामध्ये 21 जून 1948 पासून WHO अमेरिका सहभागी होती, म्हणजे त्यांचा मेंबर होती आणि सगळ्यात जास्त लार्जेस्ट फंडिंग करणारी अमेरिका होती. ती किती फंडिंग करायची तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 450 मिलियन पर ॲन्युअल, म्हणजे पर इयरला जे काय आहेत तर 450 मिलियन अमेरिकन डॉलर इतकं WHOला या ठिकाणी फंडिंग करण्यात येत होतं अमेरिकेकडून. आता हे बाहेर आल्यामुळे हे जे काही 450 मिलियन अमेरिकन डॉलर आहेत हे तर आता WHOचे फंडिंग कमीच होणार आहे. आता यामध्ये यांना 12 मंथचा नोटीस पिरियड देण्यात आलेला आहे इथे. त्यानंतर यांना जे काही आहेत करंट आणि फास्ट जे काही ड्यूज लागलेले आहेत ते 200 मिलियन अमेरिकन डॉलर इतके ड्यूज द्यावे लागणार आहेत WHOला. त्यानंतर आता रिझन काय आहेत अमेरिकेचे की अमेरिका का बाहेर आलेली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की WHO बाहेर का येते अमेरिका. तर यामध्ये अमेरिकेचं म्हणणं कशा पद्धतीचे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं काय आहे की आता अमेरिकेमध्ये सर्वात जास्त कोविड-19 कोरोना व्हायरसचा इफेक्ट झालेला आहे. सर्वात जास्त जो काय आहे तो अमेरिकेला इथं फटका त्याचा बसलेला आहे. म्हणजे सगळ्यात जास्त पेशंट जे आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत. तर यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही चायनाला हेल्प केलेली आहे, चायनाला तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत WHO आणि ज्यावेळेस तिथं कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस क्रिएट झालेला होता आणि त्याचा जो काही चायनामध्ये इफेक्ट झालेला होता त्या सगळ्या गोष्टी चायनाने लपवलेल्या आहेत आणि WHO सुद्धा त्या लपवलेल्या आहेत, त्या जगासमोर सांगितलेल्या नाहीत. म्हणजे यामुळं बाकीचे जे काही कंट्री आहेत त्या सावध झालेल्या असत्या, त्यांनी वेळेवरती या सगळ्या गोष्टीची काळजी घेतलेली असते आणि याचा इफेक्ट बाकीच्या जगावरती इतका झालेला नसता. पण चायनाने ह्या सगळ्या काही गोष्टी लपवल्या आहेत आणि त्याचबरोबर त्या WHO सुद्धा इथं लपवलेले आहेत आणि सगळ्यात जास्त जे काही WHO आहे ती चायनाला हेल्प केलेली आहे. त्यामुळं यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये यांनी सगळे WHO आणि चायनावरती आरोप लावलेले आहेत अमेरिकेने. तर यामुळं अमेरिका यामधून इथं बाहेर आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की नोव्हेंबर 2020मध्ये अमेरिकेमध्ये प्रेसिडेंटल इलेक्शन्स आहेत. आपण प्रेसिडेंटल इलेक्शन्स कशा पद्धतीचे होतात अमेरिकेमध्ये काय आहेत यावरती एक डिटेल्स
लेक्चर यामध्ये बघणार आहे. तर त्यामध्ये WHO बद्दलची इन्फॉर्मेशन जी काही आहे आपण ती बघूया. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचं हेडक्वार्टर आहे जिनेवा, स्वित्झर्लंड आणि याचे डायरेक्टर जनरल आहेत डॉक्टर A.G. टेंड्रोस. आता यामध्ये ज्यांच्या स्टार्टिंगला W म्हणजे वर्ल्ड, W म्हणजे वर्ल्ड आणि ऑर्गनायझेशन, O म्हणजे ऑर्गनायझेशन, किंवा ज्यांच्या स्टार्टिंगला इंटरनॅशनल आणि लास्टला ऑर्गनायझेशन मध्ये काही असू द्या, म्हणजे हेल्थ असेल, ट्रेड असेल, अजून इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असेल, तर अशा पद्धतीने ज्यांच्या स्टार्टिंगला W वर्ल्ड किंवा I म्हणजे इंटरनॅशनल आणि लास्टला आहे ऑर्गनायझेशन, अशांचे मॅक्झिमम हेडक्वार्टर कुठे तर जिनेवा, स्वित्झर्लंड. याला काही अपवाद आहेत. हे अपवाद आपण ज्या वेळेस आपण स्टॅटिक GK मधला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा पार्ट बघूया त्यावेळेस इथं शॉर्टकट पद्धतीने हे सगळं काही आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर युनायटेड नेशन याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. याचे सेक्रेटरी जनरल आहेत अँटोनियो गुटेरस आणि हेडक्वार्टर आहे न्यूयॉर्क, US मध्ये. त्यानंतर यावरती आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीचा विचारण्यात येऊ शकतो आपण ते बघूया. विच कंट्री हॅज द फॉर्मली इश्यू नोटीस टू द युनायटेड नेशन रिगार्डिंग द विड्रॉ फ्रॉम द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता यामध्ये इथून की युनायटेड नेशन जे आहे तर WHO मधून विड्रॉ होणार आहे याबद्दलची कोणत्या कंट्रीला इथं नोटीस देण्यात आलेली आहे UN कडून, तर यामध्ये आहे युनायटेड स्टेट असलेलं. तर युनायटेड स्टेट यांचं करन्सी जी आहे ती आहे डॉलर करन्सी आणि यांचं जे कॅपिटल आहे ती आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे. मालदीव्स अँड श्रीलंका are the first two countries in the Southeast Asia to eliminate the rubella and measles ahead of the 2023 target WHO. आता यामध्ये जे आहे तर मालदीव्स आणि श्रीलंका या दोन कंट्रीने साऊथ ईस्ट एशियामधल्या टोटल 11 कंट्री येतात, यापैकी 2 कंट्रींनी टार्गेट ठेवलेलं आहे रुबेला आणि मिझल्स म्हणजे गोवर. हे जे 2 रोग आहेत की हे जनरली लहान बाळामध्ये दिसतात, तर यावरती टार्गेट ठेवलेले आणि 2023 पर्यंत ह्या दोन्ही कंट्रीमधून त्यांना नाहीसं करायचं आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 500 मिलियन चिल्ड्रन्स जे काही लहान बाळं आहेत यांना इथं वॅक्सिन्स देण्यात आलेले आहेत 2017 पर्यंत. त्यानंतर टोटल 11 कंट्री ज्या आहेत त्या साऊथ ईस्ट एशियाचे मेंबर आहेत. यामध्ये भारतसुद्धा आहे. त्यानंतर या सगळ्या कंट्री मिळून हे इथं टार्गेट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मिझल्स याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. गोवर ज्याला आपण म्हणतो ते अंगावरती जे आहेत तर ते पुरळ येतात किंवा पूर्ण लाल शरीर होते. त्यानंतर डोळेसुद्धा यामध्ये लाल होतात आणि खूप जास्त प्रमाणात ताप येतो. त्यानंतर जे आहे तर रुबेलाबद्दल आपण इथं बघणार आहे. रुबेलाला जर्मन मिझल्ससुद्धा असं म्हणण्यात येते. तर यामध्ये या अशा पद्धतीचे शरीरावरती जे आहेत ते पुरळ येतात आणि यामध्ये तापसुद्धा येतो. मालदीव्स, आपण मालदीवची इन्फॉर्मेशन बघूया. कॅपिटल मले, त्यानंतर करन्सी आहे रुफिया. त्यानंतर श्रीलंका, कॅपिटल आहे कोलंबो आणि करन्सी आहे रुफिया. यावरती क्वेश्चन कशा पद्धतीचा तयार होऊ शकतो आपण ते सुद्धा इथं बघूया. विच इज द फर्स्ट 2 countries in the Southeast Asia region that the eliminate the rubella and the measles ahead of the 2023 target as per the WHO अनुसार आणि इथं टार्गेट केलेले या 2 कंट्री कोणत्या आहेत साऊथ ईस्ट रिजनमधले की या 2 आजारावरती इथे टार्गेट केलेलं आहे. तर त्यामध्ये आपलं योग्य ते उत्तर असणार आहे बी, मालदीव्स अँड श्रीलंका. त्यानंतर
नेक्स्ट न्यूजकडे नॅशनल न्यूज आहेत समोर. यामधली फर्स्ट न्यूज, प्रकाश जावळेकर पार्टिसिपेट इन द 4th एडिशन ऑफ द मिनिस्ट्रियल ऑन क्लायमेट ॲक्शन हे हेल्ड व्हर्च्युअली. आता ही ऑनलाईन मीटिंग घेण्यात आलेली होती. ही ऑनलाईन समिट आहे मिनिस्ट्रियल ऑन क्लायमेट ॲक्शन. यामध्ये पार्टिसिपेट झालेले होते प्रकाश जावळेकर आणि याला को चेअर बाय केलेलं होतं. 3 कंट्री को चेअर बाय करणाऱ्या होत्या. यामध्ये आहे युरोपियन युनियन, चायना अँड कॅनडा. यामध्ये काय डिस्कस झालेलं होतं, कशावरती फोकस करण्यात आलेलं होतं, आपण ते सुद्धा इथं बघणार आहे. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्झर्वेशन अँड द क्लायमेट चेंज यांचे हेडक्वार्टर कुठे, आपण तेही बघणार आहे. तर यांचे हेडक्वार्टर आहे जर्मनीमध्ये आणि यांचे सध्याचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी जे आहेत ते आहेत पॅट्रिया स्पेन. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही फोकस करण्यात आलेला होता तो होता पॅरिस ॲग्रीमेंट अनुसार जे काही इथं ठरवण्यात आलेलं होतं क्लायमेट चेंजेसमध्ये. तर यामध्ये फोकस करण्यात आलेला होता पॉलिटिकल कमिटमेंट अँड ग्लोबल क्लायमेट ॲक्शनवरती इथं फोकस करण्यात आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग कंट्री co-chair the 4th virtual ministerial meeting on the climate action. तर यामध्ये याचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबाव, वरीलपैकी सर्व. कारण यामध्ये या 3ही कंट्रींनी को चेअर बाय करण्यात आलेले चायना, युरोपियन युनियन अँड कॅनडा. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, हर्षवर्धन आणि नरेंद्र सिंग तोमर रिलीज guideline for the evaluation of the non-base agri input and the food production in the India. नॉन-बेस ॲग्री इनपुट जे काय आहे आणि फूड प्रोडक्शन भारतामधलं जे काय आहे यावरती डॉक्टर हर्षवर्धन आणि नरेंद्र सिंग तोमर या दोघांनी गाईडलाईन दिलेले आहेत. त्यानुसार आपण बघूया समोर गाईडलाईन. आता हे कशाशी रिलेटेड आहे तर ते सुद्धा आपण इथं बघणार आहे. डबल फार्मिंग इन्कम बाय द 2022. आता यामध्ये इथं जे आहे तर 2022पर्यंत डबल फार्मिंग इन्कम म्हणजे जे काही शेतकऱ्याचं उत्पादन आहे ते डबल करण्याचे इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे बजेटमध्ये जे काही आहे तर इथं जाहीर झालेलं होतं. तर त्यानुसार यावरती फोकस करण्यासाठी यांनी गाईडलाईन्स वगैरे जे काही आहेत ते इथं जारी करण्यात आलेले आहेत. आपण याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन डिटेल्समध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहे. नॅशनल मिशन ऑन द सस्टेनेबल ॲग्रिकल्चर यामध्ये जे काही आहे तर नॅशनल मिशन ऑन द सस्टेनेबल ॲग्रिकल्चर यावरती सुद्धा इथं फोकस करण्यात आलेला आहे. या 2 गोष्टीवरती यामध्ये गाईडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत या दोन्ही गोष्टीवरती. त्यानंतर यामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट आता पार्टिसिपेट आहेत किंवा जॉईंटली कोणी सोबत असणार आहे तर यामध्ये मॅक्झिमम डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर असलेलं, फूड सेफ्टी यामध्ये आहेत. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर हे सुद्धा आहेत. तर या सगळ्या मिळून हे जे काही आहे तर हे करण्यात येणार आहे. त्यानंतर आपण क्वेश्चनकडे येऊया. या न्यूजवरती कशा पद्धतीने क्वेश्चन तयार होऊ शकतो. नेम द युनियन मिनिस्टर who along with the agriculture minister Narendra Singh Tomar released the guideline for the evaluation of the non-base agri input and the food product in the India. आता यामध्ये याचं आपलं योग्य ते उत्तर असणार आहे हर्षवर्धन, डॉक्टर हर्षवर्धन. हे सध्याचे हेल्थ मिनिस्टर आहेत डॉक्टर हर्षवर्धन असलेले. कारण आता कोविड-19चा प्रादुर्भाव म्हणजे कोरोना व्हायरसचा जे काही इफेक्ट आहे तो भारतामध्ये सध्या आता भारत 3 नंबरला आलेला आहे त्याच्यामध्ये. तर यामध्ये डॉक्टर हर्षवर्धन यांचा जो मतदारसंघ आहे तो आहे चांदणी चौक, दिल्ली. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे, भारत डायनामिक्स लिमिटेड BDL has signed license agreement and the transfer technology
विथ द डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी यांच्याबरोबर जे काही आहेत तर यांनी ॲग्रीमेंट केलेले आहेत. भारत डायनामिक लिमिटेड, त्याचबरोबर DRDO असेल, त्यानंतर DRDL असेल, यांच्याबरोबर यांनी ॲग्रीमेंट केलेले आहेत. आता ह्या ॲग्रीमेंट कशासाठी करण्यात आलेले आहेत आपण हे सगळ्यात महत्त्वाचं बघणार आहे. आकाश जे मिसाईल आहे यासाठी यांनी इथं ॲग्रीमेंट केलेले आहेत. आता हे जे मिसाईल आहे आपण याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघणार आहे की हे कशा पद्धतीचे सरफेस टू इयर मिसाईल आहे हे, आणि यासाठी डेव्हलप जे आहे तर हे टोटली इंडिया करणार आहे. मग यामध्ये DRDO आणि भारत डायनामिक लिमिटेड हे दोघंजण आहेत, यांच्या ॲग्रीमेंट झालेले आहेत. अबाउट भारत डायनामिक लिमिटेड याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. चेअरमन यांचे CMD जे काय आहेत ते आहेत सिद्धार्थ मिश्रा आणि यांचं हेडक्वार्टर आहे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी. त्यानंतर DRDOचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली. DRDOचे चेअरमन आहे G सतीश रेड्डी. त्यानंतर BDLचं हेडक्वार्टर आहे हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी, भारत डायनामिक लिमिटेडचं. त्यानंतर आकाश मिसाईल जे आहे तर यामध्ये हे सरफेस टू इयर मिसाईल आहे यामध्ये असलेलं. त्यानंतर याचा जो स्पीड असलेला 860 मीटर पर सेकंद इतका आहे. 860 मीटर पर सेकंद असलेला. त्यानंतर यामध्ये झेड ड्रोन एअर टू सरफेस मिसाईल जे आहेत तर हे डिस्टन्स 30 किलोमीटर्सचे टार्गेट या ठिकाणी अचीव करू शकतात. 30 किलोमीटरपर्यंतचे जे काय आहे ते टार्गेट हे अचीव करू शकते. म्हणजे यामध्ये जेट असतील किंवा ड्रोन्स असतील किंवा एअर टू सरफेस मिसाईल असतील हे सुद्धा हे इथं टार्गेट करू शकते 30 किलोमीटरपर्यंतचे असतील. त्यानंतर मोबाईल प्लॅटफॉर्मवरती जे असेल तर ते टँक्स असतील किंवा ट्रक्स असतील हे सुद्धा इथं टार्गेट करू शकते. त्यानंतर आपण याच्यावरून सुद्धा लॉन्च त्याला करू शकतो. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन गॅस द साइन द लेटर विथ द DRDO फॉर द परचेस ऑफ द आकाश मिसाईल वेपन सिस्टम ऑन द इंडियन आर्मी. आता यामध्ये जे काही आहे तर यांनी कोणाबरोबर ॲग्रीमेंट करण्यात आलेली आहे आकाश मिसाईल बरोबर हे आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे. तरी याचं योग्य ते उत्तर काय असणार आहे भारत डायनामिक्स लिमिटेड असलेलं. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे येऊया. उद्धव ठाकरे CM ऑफ द महाराष्ट्र अँड रविशंकर प्रसाद द मिनिस्ट्री ऑफ द कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इनॉग्रेशन द वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट अँड द ASEAN लार्जेस्ट डेटा सेंटर योटा NM फर्स्ट डेटा सेंटर infrastructure of the Hiranandani Group, the Panvel Data Center Park, Mumbai, the over a virtual platform. आता यांनी काय करण्यात आलेलं आहे की यामध्ये जे आपले महाराष्ट्राचे CM आहेत उद्धव ठाकरे आणि रविशंकर प्रसाद हे मिनिस्टर आहेत कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशनचे असले. तर यांनी वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट जी डेटा सेंटर आहे यांचं इथं लॉन्चिंग करण्यात आलेले आणि आशियामधलं सगळ्यात मोठं आहे. तर हे आहे पनवेल मुंबईमध्ये. तर हिरानंदानी ग्रुपबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन बघूया. याचे को फाउंडर आणि MD आहेत निरंजन हिरानंदानी आणि सुरेश हिरानंदानी. त्यानंतर CEO आणि मॅनेजिंग पार्टनर जे आहेत योट्टाचे ते आहेत सुनील गुप्ता आणि या दोन्ही कंपनीचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मुंबईमध्ये. अबाउट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याचे मिनिस्टर आहेत रविशंकर प्रसाद आणि मिनिस्ट्री ऑफ स्टेट आहेत संजय धोत्रे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे AIIB ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक रिलीज USD the 15 million as the first tranche to the L&T infrastructure finance
फॉर द रिन्युएबल एनर्जी. यामध्ये L&T कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्ससाठी म्हणजे रिन्युएबल एनर्जीसाठी AIIBने 50 मिलियन $US या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहे. यांचा आता महत्त्वाचा ऑब्जेक्ट काय आहे, तर यामध्ये रिन्युएबल एनर्जी सप्लाय करण्यासाठी मोबिलायझिंग द प्रायव्हेट कॅपिटलला इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. यासाठी AIIBने इथं L&T कंपनीला फायनान्स केलेलं आहे. L&T फायनान्स होल्डिंग लिमिटेड याचे हेडक्वार्टर आहे मुंबई आणि यांचे सध्याचे MD आणि CEO आहेत दीनानाथ दुभाषी. त्यानंतर आपण AIIB बद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक हेडक्वार्टर आहे बीजिंग चायना आणि प्रेसिडेंट चेअरमन आहेत जीन लिक्वेन. त्यानंतर करूर बँक एंटर इनटू द बँक इन्शुरन्स द कॉर्पोरेट एजन्सी द पार्टनरशिप विथ द बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स. करूर बँक आणि बजाज अलायन्सने यांनी इथे एक पार्टनरशिप केलेली आहे. तर बँक इन्शुरन्ससाठी असलेलं यामध्ये करूर बँकेबद्दलची आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. करूर बँकेचे हेडक्वार्टर आहे करूळ तमिळनाडू या ठिकाणी. त्यानंतर त्यांचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत नटराजन जगन्नाथन. त्यानंतर यांची टॅगलाईन आहे स्मार्ट वे टू बँक. त्यानंतर बजाज अलायन्सबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. हे बजाज ग्रुपचं आहे. बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स यांचं हेडक्वार्टर आहे पुणे या ठिकाणी आणि तरुण चोंग हे सध्या यांचे हेड आहेत. त्यानंतर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. NSDC यांनी जे आहेत तर नॉट फॉर प्रॉफिट पब्लिक लिमिटेड कंपनी हॅज जॉईन हँड विथ द टेक गेन द कंपनी द मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अँड सबसिडरीज ऑफ द अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनी द मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेट. यामध्ये जे आहे तर एकलत यूजसाठी जे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे या अंतर्गत मायक्रोसॉफ्ट जी कंपनी आहे तर ती इथं ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर NSDL बद्दलची इन्फॉर्मेशन, याचे हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि सध्याचे CEO आणि MD आहेत मनीष कुमार असलेले. त्यानंतर लक्झरी राईट साईन द सिंगर सुखबीर सिंग ॲज इट्स द ब्रँड अम्बॅसिडर. लक्झरी राईट जे काही आहेत म्हणजे ऑडीज मर्सडीज ज्या काही गाडी तयार करते यांनी सुखबीर सिंग याला ब्रँड अम्बॅसिडर केलेला आहे. त्यानंतर लक्झरी राईट यांचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि यांचे को फाउंडर आणि MD आहे सुमित गर्ग असलेले. त्यानंतर यावरती आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारण्यात येऊ शकतो, हू हॅज अपॉइंटेड ॲज द ब्रँड अम्बॅसिडर ऑफ द लक्झरी राईट. यामध्ये आलिया भट्ट, करीना कपूर, सुखबीर सिंग, तर याचे योग्य ते उत्तर असणार आहे सुखबीर सिंग. त्यानंतर मायलॅब डिस्कवरी सोल्युशन लॉन्च द कॉम्पॅक्ट एक्सेल द इंडियाज फर्स्ट मशीन टू ॲटोमॅटेड मॅन्युअल प्रोसेस ऑफ द मोलेक्युलर डायग्नोस्टिक टेस्ट. यासाठी इथं जे आहे तर मायलॅबनं हे कॉम्पॅक्ट एक्सेल इंडियामध्ये फर्स्ट मशिनरीज ही ॲटोमॅटेड आहे की त्यामध्ये डायग्नोस्टिक टेस्ट होणारे आहेत. मायलॅबबद्दलची इन्फॉर्मेशन आपण इथे बघूया. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर या ठिकाणी शैलेंद्र कवडे आहेत आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत हसमुख रावल. नेक्स्ट न्यूजकडे. अ बुक टायटल द महावीर द सोल्जर हू नेव्हर द डेड. याचे लेखक कोण आहेत तर याचे लेखक आहेत AK श्रीकुमार अँड रूपा श्रीकुमार. या दोघांनी हे जे बुक आहे ते रिलीज केलेलं आहे, महावीर द सोल्जर हू नेव्हर द डेड. यामध्ये चला तर मित्रो अशा पद्धतीने आपण इथे इन्फॉर्मेशन बघणार आहे डेली बेसिसवरती. काही जो पार्ट असेल आपण तो शॉर्टकट पद्धतीने सुद्धा बघणार आहे शॉर्टकट ट्रिक्सानुसार. तर यामध्ये आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये GA बूस्ट आणि अहमदनगर संकल्प हे जॉईन करा. यावरती वेळोवेळी तुम्हाला PDF फाईल्स त्याबरोबर लेक्चरच्या लिंक आणि भरपूर काही इथे आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 7722001140. यावरती आपण जॉईन व्हा म्हणजे आपलं नाव आणि
सरनेम सेंड करा यावरती. तर यावरती आपल्याला डेली ज्या काही न्यूज आहेत याची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्यामध्ये GA बूस्ट आणि द्रोणा एज्युकेशन हे सुद्धा चॅनल आहे. यूट्यूबवरती आपलं द्रोणा एज्युकेशन म्हणून सर्च करा आणि हे दोन्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. यावरती आपल्याला नवनवीन व्हिडिओ आम्ही इथे प्रोव्हाइड करणार आहे. त्याचबरोबर द हिंदूचं एडिटोरियलचं ॲनालिसिससुद्धा तुम्हाला इथं प्रदीप सर करतील, जे आपले इंग्लिशचे फॅकल्टी आहेत ते. तर त्यानुसार तुम्हाला आमच्या चॅनलवरती द्रोणा एज्युकेशनवरती यूट्यूब चॅनलवरती हे दोन्ही लेक्चर्स आता तुम्हाला कंटिन्युअसली मिळत राहते. तर चला आपण या ठिकाणी इथे थांबूया. थँक्यू.